गुडगाव इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मुंबईच्या सागर कातुर्डेनं सिल्वर मेडलला गवसणी घातली। 75 किलो वजनी गटात त्यानं ही कामगिरी केली आहे। त्याच्या कामगिरीचा हा आढावा। हा आहे 33 वर्षीय बॉडी बिल्डर सागर कारतुडे। गुडगाव इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यानं 75 किलो वजनी गटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत सिल्वर मेडलची कमाई करून दिली। या स्पर्धेत विशेषतः रेल्वे टीमच्या स्पर्धकाचं आव्हान त्याच्यासमोर होतं। ठाणे इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यानं गोल्ड मेडल पटकावलं होतं। त्यानं आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर 4 गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे। नॅशनल स्पर्धा ही नेहमीच भरपूर आव्हानात्मक असते, कारण की आपल्याला माहिती नसतात प्लेयर्स एक्झॅक्ट किती प्लेयर्स असतील, काय असेल, ते किती प्रिपरेशनमध्ये असतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नॅशनल स्पर्धेमध्ये इंडियन रेल्वेचे प्लेयर असतात, त्यांची खूप स्ट्रॉंग टीम असते, त्यामुळे ही स्पर्धा खूपच टफ असते। सागरच्या वडिलांना खेळाची आवड होती, त्यामुळे सागर ही खेळाकडे आकर्षित झाला। दरम्यान बॉडी बिल्डिंग सारखा खेळ खेळणं फार खर्चिक असल्याचं तो सांगतो। त्याचे महिन्याचे 30 ते 35 हजार रुपये हे खाण्यावर खर्च होतात। फिटनेस ट्रेनर म्हणून देखील तो काम करतो। या खेळाला सरकार दरबारी महत्त्व नसल्यानं बॉडी बिल्डर्सना नोकरी मिळत नसल्याचं वास्तव त्यानं मांडलं। आम्ही ट्रेनर्स किंवा बाहेर क्लायंट्स घेऊन पैसे कमवतो, म्हणजे एकंदरीत आम्ही भरपूर तडजोड करून पैसे कमवतो, घर चालवतो, आमचं बॉडी बिल्डिंगचा खर्च चालवतो। ह्यात आम्हाला खूप त्रास केल्यासारखं वाटतं, त्यामुळे 100% बॉडी बिल्डिंगकडे देता येत नाही। ते जर आम्हाला गव्हर्नमेंट लक्ष देईल आमच्याकडे, आम्हाला सरकारी नोकरी असेल, तर आमची ती तडजोड वाचून आम्ही एक मार्गी बॉडी बिल्डिंग करू शकतो ॲज अ स्पोर्ट्समॅन म्हणून। खरं तर सागर सारखे अनेक गुणी बॉडी बिल्डर आपल्याकडे आहेत, मात्र आर्थिक चणचण आणि खेळातील राजकारण या दोन्ही बाबींमुळे या खेळाचं आणि खेळाडूंचं नुकसान होत आहे। अशा परिस्थितीतही सागरनं खेचून आणलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे। मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।